थँक्यू 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 रोशन संते. तर आपण ही स्पर्धा पाहतात ओमसाई क्रिकेट संघ आयोजित कुळगाव आयोजित आदरांजली चषक. या आदरांजली चषकामध्ये पाहतोय सामना दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना 4 ओव्हरचा सामना असेल. एकीकडे असेल जय हनुमान जोवेले करंजचा संघ असेल आणि त्याला फाईट करेल तो जय भवानी शिरगाव सागर इरमालीचा संघ. तर खूप मोठी बॅटर रंगेल या दोन टीममध्ये. एकाच कॅलिबरचे संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर टॉस जिंकलाय जोईली टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय या ठिकाणी शिरगाव टीमला. आणि गोलंदाज विवेक. पहिला बॉल यावेळेस फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे आणि चेंडू डीप विकेटच्या वरून पहिल्याच बॉलवरती धमाका केला जातो सागर इल्मालीकडून. षटकार. तर या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉसचा बॉल होता. विवेकला मात्र थोडासा पुढ्यात बॉल फेकायचा होता मात्र त्यालाच चेंडू फेकता आला नाहीये त्यामुळे या 6 धावा मिळाल्या. यॉर्क लाईनचा चेंडू मगाशी सुद्धा हाच बॉल फेकायचा होता मात्र चेंडू फेकू शकला नाही. एक धाव कंप्लीट. येथून मात्र करण पहा किती वेगाने आलाय बाउंड्री लाईन वरून आणि तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. एक धावाने धावसंख्या पाहिलं तर 7 धावा धावपळकावरती झाल्यात. अतिशय चांगला सामना आहे ते रंगेल. मगाशी मात्र थोडासा एकतर्फी सामना पाहायला मिळाला आणि आता मात्र या ठिकाणी पाहतोय आपण एक चांगला बॅटर रंगत असताना. यावेळेस चांगला बॉल स्क्वेअर ऑफ दी विकेट केलतोय. चांगलं क्षेत्ररक्षण रिंगणमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. तोपर्यंत एकच धाव एकवटली जातोय. दोन्ही संघ फार ताकदवार आहे आणि बऱ्याच वेळा या दोन्ही संघांचा विचार केला तर समोरासमोर आल्यात त्यामुळे ते गोलंदाज आणि फलंदाजांची ताकद काही ओळखलं जाईल. तर जो संघ कमी चुका करेल तो संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील. सागरसाठी स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. थोडेसे पुढे बॅकफुटला आले आणि स्क्वेअर कट केला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या 4 धाबा आणखीन मिळाल्या. टोटल 11-12 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. पहिलं षटक पाहायला मिळतोय आपल्याला. एकमेव मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक असेल कारण या 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे ते एकच षटक पॉवर प्लेचं आहे. खूप चांगली फलंदाजी होत असताना सागरच्या वतीने विवेक पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस चांगला बॉल होता ऑन साइडला खेळात आणि तोपर्यंत धाव मिळेल ती एकच. एक धाव मिळाली आहे. एका धाब्याने मात्र स्कोअर कार्डवरती या धावा पाहायला मिळतात आपल्याला. 13 धाबा बिनबाद 13 अशी सुरुवात या ठिकाणी केली आहे. अद्यापी एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण यावेळेस कुंदन भोसलेला. विवेक खेळण्यासाठी सज्ज होतोय. कुंदन यावेळेस चांगला बॉल एज लागतोय. चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मिळते ती एक धाव. सिंगल मिळाली आहे. सिंगलने मात्र ते षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र पाहिलं तर चेंडूची चांगली फेकी पाहायला मिळाली विवेकच्या वतीने आणि एकूण जर पाहिलं तर धावा बनवल्यात पहिल्या षटकात बिनबाद 14. चांगला स्टार्ट पाहायला मिळतोय आपल्याला शिरगाव या संघाच्या वतीने. तर पॉवर प्लेचं षटक होतं ते संपलंय त्यामुळे आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं विस्तावलेलं आणि सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना हे खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळते. तडेया सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आणि त्याचबरोबर 5 क्षेत्ररक्षक ज्या रिंगणाच्या बाहेर. तर गोलंदाज करण धुलेला पाहतोय पण दुसरं षटक जे हनुमान जोईली टीमच्या वतीने ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय तो गोलंदाज पाहतोय. इथून मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल जोईली टीमला कारण दुसरीकडे शिरगाव संघाचा विचार केला तर अत्यंत इम्पामध्ये हा संघ यावर्षी पाहायला मिळाला. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला आणि तेथे मात्र चांगला खेळ त्यांचा झाला आहे त्यामुळे या मैदानावरती सुद्धा आपला जो कायमस्वरूपी पाम आहे तो टिकून ठेवेल की जे हनुमान जोईली संघ जो सुद्धा इन्फॉर्ममध्ये आहे तो संघ
यावेळेस फुल टॉस बॉल होता, बिरकावून देतोय, क्षेत्ररक्षक आहेत, अचूक झेलचा अंदाज, अतिशय चांगला झेल अजय दुले होते, कोणती चूक नाहीये आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय तो करण दुळे. खूप चांगला बॉल होता, खूप चांगले मोठे पटके मारण्याची संधी होती, कुंदनच्या बॅटवरती मिडल व्यवस्थितरित्या झाला नाहीये आणि त्यामुळेच फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागलाय जय भवानी शिरगाव टीमला. आता या धक्क्यातून मात्र थोडंसं सावरावं लागेल. बंडाऊनचा फलंदाज उमेश पवार मैदानावरती येत असताना क्षेत्ररक्षण थोडंसं बदल केलाय करणने, कारण ओळखलं यावेळेस सागर स्ट्राईकवरती असेल. एक चांगला फलंदाज आहे जिच्या बॅटमधून यावर्षी पाहिलं तर नेहमीच धाबा पाहायला मिळाल्यात. पहिला सामना सुद्धा सहजरित्या या संघाने जिंकला आणि दुसरीकडे विचार केला तर मगाशी सुद्धा जोयली संघाने एकतर्फी सामना जिंकलाय. त्यामुळे आता या दोन्ही संघांची लढत कौशल्य पाहायला मिळेल. या दोन्ही संघांचा दमखम या सामन्यामध्ये पाहता येईल. सागरसाठी बॉल टॉपेज लागतोय, चेंडू हवेत आणि या ठिकाणी काय केलंय क्षेत्ररक्षकाने सहज सोपा झेल सोडलाय. मात्र किपरने कॉल द्यायला पाहिजे होता. या ठिकाणी झेल टिपण्याची नामी संधी होती आणि अशा वेळेला हे जीवनदान खूप महागात पडतील आणि जीवनदान दिलंय ते सागरला. आत्ता मात्र सामन्यामध्ये रंगत वाढेल आणि आत्ता मात्र एक उच्चतम स्कोर पाहायला मिळेल का, कारण सागर इरमालीला जीवनदान दिलंय आणि जेव्हा जेव्हा जीवनदान दिल्यात तेव्हा तेव्हा मात्र फार मोठा बदल पाहायला मिळालाय. तर उमेश पवारला पाहतोय आता स्ट्राईकवरती प्रथमच सामना करण्यासाठी सज्ज होतोय. मी म्हणे खूप मोठी संधी चालून आली होती ज्या अनुमान जोयली टीमला, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे, कारण खूप मोठा कॅच चांगला होता. एक साधा सोपा झेल या ठिकाणी पाहतोय आपण. फटका तर सुरेख आहे, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. दॅट्स फॉर रन. तर याच दरम्यान जगदीशजी पुरा आणि संकेतजी जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी इन्व्हाइट करतोय मंचावरती या. आपण आपलं स्वागत असेल आयोजन कमिटीच्या वतीने. चेंडू द्या आणून. तर पहा एखादा झेल ड्रॉप झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते, कारण पाहिलं खूप मोठी संधी होती मागच्या बॉलवरती सागरला बाद करण्याची, मात्र ती संधी घालवली आहे. कारण क्रिकेटमध्ये संध्या उपलब्ध होतात, संधीचं सोनं करायला पाहिजे. कारण असं म्हणतात की जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देते. त्यामुळे इथे धोका संभावेल का या जे अनुमान जोयली टीमला. उमेशने पहिलाच बॉल फेस करत असताना एक शानदार चौकार ठोकलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. पुन्हा एकदा चांगला बॉल सररेषेत केल्याचा होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण योगेश होते, कारण अतिशय वेगाने चेंडू योगेशकडे आला आणि एकच ॲक्शनमध्ये चेंडूला उचललाय. त्यामुळे ते 2 धावा बनवायच्या होत्या, त्या बनवता आल्या नाही आहेत आणि स्ट्राईकला रोटेट केलं जातोय. फार चांगला सामना प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल आणि येणारा नेक्स्ट मॅच सुद्धा पाहता येईल आपल्याला. त्या ठिकाणी क्रिशा एलम बदलापूर विपक्ष ज्या हनुमान ढवलेपाडा. यावेळेस मोठा पडका, मात्र जास्त उंची नाहीये. विवेक झेल खाली आणि सुरेख झेल टिपलाय. कमबॅक केलं मी म्हणेन करणने आणि सागर इरमालीला या ठिकाणी बाद करण्यात यश प्राप्त केलं जात आहे. बिग विकेट, बिग 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 विकेट. तर 20 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागत असताना जय भवानी शिरगाव टीमला सलामीची जोडी शांगायणामध्ये परत आली आहे. आत्ता काय होणार, एकीकडे पाहतो उमेश पवारला ज्याने चौका ठोकलाय, तर दुसरीकडे चंद्रकांत पवारला पाहतोय. एक स्ट्रॉंग बॉडीचा खेळाडू पाहायला मिळतोय. इथून मात्र संघाचा डाव साबरावा लागेल. सागरने मी म्हणेन घाई केली, कारण धावा चांगल्या होत्या, 20 धावा होत्या, मात्र त्याच्यानंतर येते चंद्रकांतचा जर विचार केला तर ज्याने बरेच वर्ष शिरगाव संघाकडून खेळलाय, एक सिनियर खेळाडू म्हणून संघात त्याची वर्णी लागली जाते आणि बऱ्याच वेळा त्याचा खेळ बहारलाय. त्यामुळे आता थोडासा संघ अडचणीत सापडत असताना त्या अडचणीतून बाहेर काढावी लागेल, कारण त्यांची नौका फार खोल पाण्यामध्ये फसली आहे.
या बेलेस लेटकट खेळण्याचा प्रयत्न, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवताना चंद्रकांतने पहिल्याच बॉलवरती रोखलाय तो चौकार. 4 धावा. तर इथून 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धाबा आणि या दुसऱ्या षटकात आल्या 10 धाबा. एकूण पाहिलं तर 24 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. ते 2 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत जाऊया डीजे. थँक्यू. तर 2 षटकांचा खेळ संपला. 24 धाबा धावफलकावरती आल्या. चांगली मी म्हणेन 12ची रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र 2 षटकांचा उर्वरित खेळ बाकी आहे. गोलंदाज पाहतोय विश्वनाथ धुलेला. तिसरं षटक घेऊन आलाय. उमेश स्ट्राईक वरती पाहतोय. तर येथे स्ट्राईक वरती उमेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. एक चौका टोकलाय. या वेळेस विकेट खेळायचं होतं. समोर क्षेत्ररक्षक नाही. या करण येण्याच्या अगोदर चेंडू जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आलाय शानदार चौकार. हॅलो. शानदार चौकार टोकलाय. क्षेत्ररक्षण पहा किती सजवलं गेलंय सुरेख. एक वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना केली गेली आहे. यावेळेस चांगला बॉल होता. थोडस डायरेक्ट हिट मिळेल का? यस, डायरेक्ट हिट मिळालंय. मात्र तोपर्यंत येथे पोहोचल्यात की बॅट हवेत होती हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेऊन ते कॉल केला गेलाय. आमचे कमिटी मेंबर या ठिकाणी आहेत. कमिटी येईल आणि पाहेल. या ठिकाणी तेजस ठाकरे यांना पाहतोय आपण, कारण डिसिजन फार क्लोज आहे. आणि बॅट्समन गॉन आउट आहे. फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर त्यांची बॅट थोडीशी ग्राउंडिंग केली आहे. मात्र थोडे पाठीमागे राहिले आणि त्याचमुळे निरंजन साबण यांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तर उमेश केली सुद्धा या ठिकाणी संपुष्टात आली आहे. चांगला खेळ करत होता. मात्र मध्येच दुसरी येथे धाव घेण्याचा प्रयत्न केला पहिली. आणि जो गोलंदाज होता विश्वनाथ धुले यांनी मात्र स्टंपवरती चेंडू मारला, कारण त्याला सुद्धा माहीत होती की विकेट फार महत्त्वाची आहे. आणि जर काही स्टंपला चेंडू लागला नसता तर या 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. थँक्यू. तर न्यू बॅट्समन हेमंतला पाहतोय आपण. स्ट्राईक वरती चंद्रकांत पाहतो, एक सिनियर खेळाडू ज्याने सुद्धा मगाशी एक चौकार आपल्या खेळी दरम्यान दाखवलाय. चांगले बॅटल रंगत असताना विकेट वारंवार घेतले गेल्यात. एक ठिकाणी चिरगाव संघ चांगल्या स्थितीत होता. 2 षटकात 24 धावा बनवल्या होत्या. मात्र या षटकात 2 फलंदाज बाद झाले. चांगला बॉल या ठिकाणी ड्राइव्ह करतोय. विवेक समोरून आल्यात आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय.
तोपर्यंत ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. हळूवार पद्धतीने का होईल पुढे सरकण्याचा प्रयत्न केला जातोय या सिरगाव टीमच्या वतीने. तर दुसरीकडे चांगली गोलंदाजी होते जय हनुमान जोयली टीमची. अद्यापपर्यंत स्कोर कार्डवरती धावा पाहिल्या तर एकूण टोटल 30. यावेळेस चेंडू लेग स्टंपला पंच वाईड चिकून करतात आणि गोलंदाज दिशेपासून थोडासा दूर जायलाय. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायची होती मात्र त्याचा जो दिशेवरती नियंत्रण होतं तो राखू शकला नाही आहे आणि त्यामुळेच एक धाव एक्स्ट्रा जादाच्या स्वरूपात मिळाली आहे ती सिरगाव टीमला. आत्ताचा बॉल अतिशय चांगला होता. अजय मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा डायरेक्ट हिट दिला अजयनी आणि लेग बीपर आहे. फलंदाज बाद होईल येथे मात्र पंचांचा डिसिजन आलाय आणि फलंदाज बाद होते. आणखीन एक धक्का लागलाय सिरगाव संघाला. ज्या चंद्रकाने चौकाराने सुरुवात केली होती त्यामुळे ते फलंदाज बाद ठरवला गेलाय. यस तर 31 धावा धापळकावरती असताना मात्र चौथा हादरा लागला जातोय. नेक्स्ट बॅट्समन नितेशला पाहतोय. आता मात्र इथून थोड्याशा धाबा जमाव्या लागतील शिरगाव टीमला. मी म्हणेन जोयली संघाने या ठिकाणी कंबर कसली आहे कारण 2 षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता शिरगाव संघ आणि त्याच्यानंतर या विश्वनाथच्या षटकामध्ये मात्र चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय तो जोयली टीम. त्यामुळे कधी वडचढ तर कधी दुसरा संघ वडचढ होत असताना चित्र पाहायला मिळालं. विश्वनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अत्यंत चांगला स्लोअर चेंडू फेकलाय. गती परिवर्तन केलंय वेगाने आले आणि मधीच स्लो चेंडू फेकलाय त्यामुळे फलंदाज झालाय तो बीट. आणखीन एक डॉट बॉल. 31 धावा धावपळकावरती असताना तिसऱ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल मात्र शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीत पाहायला मिळेल शिरगाव टीम. विश्वनाथ यावेळेस चांगला बॉल. पुन्हा एकदा बॉल बॅट अँड पॅड मधून जातोय. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र जमलं नाहीये आणि चांगलं षटक विश्वनाथ दुलियाने फेकलाय आणि जोयली टीमला कमबॅक करून दिलाय. आतापर्यंत 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 31 धाबा लावल्यात शिरगाव संघाने या 4-5 गाड्यांच्या मोबदल्यात. हॅलो तर नवीन गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. ते प्रेम एक अंडर 16चा 18चा खेळाडू पाहायला मिळतोय. यंगस्टर गोलंदाज आहे. त्याच्यावरती मात्र दारुंदार सोपवलं शेवटच्या स्लॉगिंगवरच्या षटकामध्ये आणि आता मात्र इथे धावा जमवण्याची संधी आहे. मात्र दुसरीकडे प्रेमचा चांगला गोलंदाज आहे. पहिलाच बॉल बिरकावून दिला. या ठिकाणी मात्र समोर कोणी नाही आहे त्यामुळे ते दुसरी धाव पाहायला मिळतोय. ते सहजरित्या एकवटली गेली आहे. या 2 धावा पाहतोय धावपळकावरती. पहिल्या चेंडूवरती बिगेड खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज कोण हेमंतने. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 10. तिसऱ्या षटकात 8 आल्या आणि आता हे चौथं षटक.
यावेळेस चेंडूची लाईन सुरक्षित होती, मात्र बॅट्समनला असं वाटलं की चेंडू थोडा पडल्यानंतर बाहेर निघून जातोय की काय. मात्र पंचांनी या ठिकाणी सांगितलंय की चांगला चेंडू आहे, चांगला बॉल आहे, त्यामुळे ते डॉट बॉलची सांगता. तर प्रेमसाठी संदीप पैकर यांच्याकडून 500 रुपये मिळतील. विकेट हॅट्रिकसाठी एक नवीन गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. यावेळी चेंडूला खेळून काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पलीकडे, अत्यंत महत्वाच्या क्षणी आज सावकार 4 धावा. अडतीस धावा धापळकावरती. आता मात्र येथून एखाद्या मोठ्या फटक्याची गरज असेल. 40-45 जरी धावा बनवल्या तरी एक फायटिंग स्कोर उभा राहील, कारण या मैदानामध्ये खेळपट्टीवरती पहिल्या धावा बनवल्या जातात. यावेळेस स्क्रीन बोल्ड, अत्यंत चांगला चेंडू होता, व्हॅरिएशन केलंय, बदल केला थोडासा आणि मात्र अत्यंत योग्य प्रकारे चेंडू हाताळलाय. फलंदाज बाद होतोय. 38 या धावसंख्येवरती लागलाय तो 5वा धक्का. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, खूप वेळ करू नका आपण, कारण स्पर्धा खूप मोठी आहे आणि वेळेचं बंधन असेल. प्रत्येक संघाला जो निर्धारित वेळ दिलाय त्या वेळेमध्ये आपण षटक फेका. यावेळेस चांगला बॉल सुरक्षित आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. चेंडू जात आहे लॉंग ऑफ मधून, जिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हता तेथून चेंडूला पाठवलं गेलंय आणि या फार उपयुक्त धावा पाहायला मिळतात. एकूण टोटल 42 धावा धावपळकावरती. तो चौकार आले स्टोकलाय, फलंदाज पाहतोय आपण सिद्धेश. क्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बाहेर जातोय, सफळ झाला. आता मात्र धावसंख्या 43 पाहायला मिळतोय. चांगला चेंडू फेकण्याची गरज होती, ते मात्र जोयली टीमला संधी निर्माण झाली होती 40च्या आतमध्ये रोखण्याची, मात्र 3 चौकार पाहायला मिळाले एकूण तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. त्यामुळे आता पुन्हा एकदा संघ अग्रेसर होत असताना 50च्या आसपास जात असताना पाहायला मिळतोय संघ 43 धावा. आत्ताचा बॉल पुल करायचं होतं, भरपूर उंचीवरती होता. करण पा वेगाने आल्या, दुसरे धावेचा प्रयत्न, धावा होईल काय ते मात्र पाहावं लागेल आणि फलंदाज बाद होतोय. इथून मात्र पाहिलं तर बॅट ग्राउंडिंग करता आलं नाहीये. रिव्ह्यू तर पाच, जर आता जर रिव्ह्यू घेतलाय का आपण आणि जर रिव्ह्यू गेला तर पुढे रिव्ह्यू घेता येणार नाहीये. नाही ना, घेतलाय तर चला रिव्ह्यू घेतलाय ते नाही का सावंत सर. लास्ट बॉल होता ना. तर पाहिलं जाईल.
नॉट आउट आहे. तर या 2 धावा एकूण जर पाहिल्या तर एकूण बनवल्यात त्या 45 आणि 46 धाबांची गरज असेल ती ज्या हनुमान जोयले टीमला. तर चला टॉससाठी या क्रिशालयम बदलापूर आणि जय हनुमान ढवलेपाडा या 2 संघामध्ये नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. टॉस करण्यासाठी यायचे. हॅलो. तर चला नागेश टॉससाठी या कंपास्ट. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये 46 धाबा बनवल्या गेल्या. 47 धाबांची गरज असेल 4 ओव्हरमध्ये. जवळजवळ 12ची सरासरी पाहिजे. 11.75 या सरासरीने धावा टेबाव्या लागतील ते जय हनुमान जोईली टीमला. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती देतील जोईलीचे कॅप्टन या ठिकाणी कॉमेंटेटर मॅडी. थँक्यू. धन्यवाद डीजी मास्टर. धन्यवाद जगदीश पाटील सर. तर मी आदरणीय राजू शेठ सोळशे यांना विनंती करेन आपण नाणेफेकीचा कौल करा. एस क्रिशा बदलापूर गाव वर्सेस जय हनुमान ढवळेपाडा. एक चांगलं बॅटल, एक चांगली लढत तुमच्या समोर येते. नेक्स्ट मॅचमध्ये एस क्रिशा बदलापूर गाव वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. 46 धावांची गरज. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 बॉल आणि 46 धावांची गरज. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. 46 धावांची गरज. 11.50ची गती यावेळेस जोवेली टीमला प्रति षटकामागे राखावी लागेल. चांगली स्पर्धा. साईड स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करेन आपण लगेच उठा. प्रेक्षकांना विनंती असेल साईड स्क्रीन समोर. चला आपण मैदानाच्या बाहेर. विनंती करतोय आमचे लाडके प्रेक्षक, या स्पर्धेचे मुख्य घटक. 24 बॉल 46 धावांची गरज. आघाडीची सलामीची जोडी. स्ट्राइक एंडला करण धुळे, नॉन स्ट्राइक एंडला विवेक गायकवाड. आघाडीचा गोलंदाज याच वेळेस जय भवानी शिरगाव टीम कडून सिद्धेश. पहिलाच बॉल यावेळेस. लाईन चांगली पाहायला मिळते. पंच हेच सांगत असताना निरंजन साबण. हा चेंडू येतो यावेळेस डॉट. एक डॉट चेंडू.
या 4 षटकामध्ये खूप महत्वाचे असतील. जय भवानी शिरगाव टीम साठी जोबेली टीम वरती प्रेशर क्रिएट करायचे हेच उद्दिष्ट असेल गोलंदाजाचं. पहिलाच बॉल यावेळेस लॉप केलंय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. यावेळेस मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे करंटच्या पार मधून होणारा ब्लास्ट धमाका षटकार. धन्यवाद धन्यवाद. निश्चितच आपण पाहतोय पहिला चेंडू जरी डॉट आला तरी मात्र करण धुळे आपल्या नावाचा परिचय यावेळेस षटकाराने देत असताना आघात केलंय. मी म्हणेन गोलंदाज सिद्धेश वरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिले षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा लॉप केलाय, फटका चांगला आहे अगदी. यावेळेस लॉंग ऑफला फाडून चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर. यावेळेस येतोय चौकार. करंटच्या बॅट मधून येणारा अजून एक दर्जेदार स्ट्रोक. दॅट्स अ 4 रन. थँक्यू थँक्यू. सुरुवात यावेळेस आपण पाहतोय करण धुळेच्या माध्यमातून आक्रमण सातत्याने यावेळेस करण करत असताना ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने, परंतु त्याला चकमा देऊन बॉडीला स्पर्श करून चेंडू जाईल. यावेळेस काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये अजून एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळते. लागोपाठचा येणारा करण धुळेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. धन्यवाद धन्यवाद. डीसी पितळेच्या आतमध्ये करण धुळे नावाचं वादळ संघर्षाचा शंखनाद करत असताना इथे यावेळेस निरंजन सावंत. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू खरा पाहायला मिळतोय. धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर तब्बल 15 धावसंख्या, 46 धावांचा इथे पाठलाग करत असताना जोवेली संघ मैदानाच्या आतमध्ये. करण धुळे, विवेक गायकवाड. इथे यावेळेस पिच बॉल, क्रिकेटचं मादक सौंदर्य. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. वाईट स्ट्रॉंग आपला क्लिअर करून चेंडू जाईल सरळ सीमारेषे पलीकडे. अजून एक ब्लास्ट. करण धुळे ब्रँडेड षटकार. थँक्यू थँक्यू डीसी. धावसंख्येचा ग्राफ पहिल्या षटकामध्ये अगदी उंचावलेला पाहायला मिळतोय. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या अडचणीला जरूर सांगा या स्पर्धेमागची तुमची स्वप्न किती मोठी आहेत हेच दाखवून देत असताना करण धुळे. इथे यावेळेस अजून एक प्रहार. क्षेत्ररक्षक आहे चंद्रकांत, त्याला बीट करून उमेश पवार होते. यावेळेस चेंडू जाईल सरळ सीमारेषे पलीकडे. तो क्षेत्र निवडलाय. लागोपाठचा येणारा दुसरा ब्लास्ट षटकार. धन्यवाद धन्यवाद. आणि करण धुळे इथे मात्र प्रहार करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा. टीमची टोटल यावेळेस आपण पाहतो 27. त्याच्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 26 धावांवरती नाबाद खेळतोय. सिंहाचा वाटा यावेळेस उचलत असताना या मॅच मध्ये करण धुळे जबरदस्त कामगिरी. व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागते, परंतु आज आपल्या गावाचा अभिमान, गावाची इथे मात्र प्रतिष्ठा आणि गावाचं सन्मान करत असताना आपण पाहतो यावेळेस करण धुळे. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज, हे इक्वेशन असेल या मॅचचं. करण धुळे म्हटलं तर एक जबरदस्त खेळाडू, व्यावसायिक संघ म्हटला तर मॅग्निफिसंट नवी मुंबई, जागृती 11 आणि
ओवी, बदलापूर, त्यानंतर बदलापूर बॉईज, या प्रत्येक संघातून याची वर्णी लागते हा. इथे यावेळेस सागर, इथे यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंटच्या दिशेमध्ये गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फेकी थोडीशी खराब, परंतु विवेक गायकवाड तसाच फायदा घेत असताना आपण पाहतोय. थोडस लेझी क्रिकेट यावेळेस आता मात्र शिरगाव टीमचं पाहायला मिळतंय. ज्या शिरगाव टीमने 4 षटकामध्ये तब्बल 45 धावा नोंदवल्या होत्या, 46 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, चांगली सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळाली होती, परंतु इथे मात्र पहिलं षटक महागडं पडलं. यावेळेस शिरगाव टीमला फलंदाज, यावेळेस विवेक गायकवाड सिद्धेश येतात. व्हॉट कॅच, फलंदाज होतात बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना विवेक गायकवाड बॅक टू द पॅव्हलियन. गरज होती इथून जय भवानी शिरगाव टीमला पहिलं अडसर दूर केलंय विवेक गायकवाड नावाचं, फलंदाज बाद. थँक्यू रिझी. 17 बॉल 17 धावांची गरज, 16 बॉल 17 धावांची गरज. मॅच आपण पाहतोय अतितटीची लढत आहे. या मॅच मध्ये अजूनही काय होऊ शकतं. फलंदाज मैदानाच्या आतमधून पाहतोय तर विवेक गायकवाड बाद झालेत आणि त्याची जागा यावेळेस घेण्यासाठी कॅप्टन ऑफ द टीम जोवेली टीमचा यावेळेस संघनायक अजय दुळे ऑन स्ट्राईक. इथे यावेळेस ऑन साईडला फटका चांगला हलक्या हाताने यावेळेस टोलाला. ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेटला डीपला चेंडू होते. उमेश पवार चेंडूवरती येत आहेत, तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 3-0, 30 धावा. गोलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये करण धुळेने सागर इरमाळेची विकेट घेतली होती, परंतु इथून तेच प्रयत्न केले जातील का या षटकामध्ये, या मॅच मध्ये, हे देखील पाहणं योग्य ठरेल. या मॅच मध्ये सागर इरमाळी आणि करण धुळे एक चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 46 धावांचा पाठलाग करतोय जोवेली टीम. इथे यावेळेस सन्मान द्यायचा प्रयत्न होता हलक्या हाताने, परंतु यावेळेस चेंडू बाटचा संपर्क नाहीये, अगदी संपर्क तुटला. यावेळेस आपण पाहतोय या बॉल वरती सागर इरमाळी बाद बीट करत असताना करण धुळेला. टेनिस cricket.in सागर ऑफिशियल अपडेटर ते देखील चिंतेमध्ये असतील. कोणता संघ यावेळेस या मॅच मध्ये कमबॅक करेल, सामना तितका महत्वाचा आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. धावसंख्या फलकावरती 31. मॅचचा आनंद घेता येतो आमच्या व्यासपीठावरून सन्माननीय रसूल विजापुरे. इथे यावेळेस ऑन साइड अलॉंग द कार्पेट एक धाव कंप्लीट. इथे मात्र युक्तीचा वापर केलाय आणि 2 धावा इथे पाहता पाहता होतील कंप्लीट. हेच मात्र क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने क्रिकेट विथ ब्रेन. इथे मात्र डोक्याचा वापर करतायत करण धुळे. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 33. या धाव संख्येवरती अद्याप 13 धावांची गरज. येणारे 13 बॉल 13 धावा बॉल रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. इथे यावेळेस हलक्या हाताने शेवटचा बॉल स्ट्राईक आपल्याकडे पाहिजे हेच दाखवून देत असताना करण धुळे एक जबरदस्त क्रिकेट शांत डोक्याने खेळ करतोय. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने म्हटलं जातंय पायाने चाललं तर अंतर कापता येतं, परंतु डोक्याने चाललं तर या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करता येते हेच दाखवून देत असताना करण धुळे. येणारे 12 बॉल 12 धावांची गरज.
थँक्यू. यावेळेस मॅच मध्ये चांगली चुरस पाहायला मिळते. प्रेक्षकांना सामना जेव्हा आवडतो, जेव्हा शेवटच्या बॉल पर्यंत मॅच येते आणि रफ अँड टफ सामने प्रेक्षकांना जास्त आवडतात. काळजाचे ठोके चुकवणारे सामने प्रेक्षकांना आवडतात. मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय उजव्या बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी, तुफान गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आदरांजली चषक 2021 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करेन. एक जबरदस्त मॅच जय हनुमान जोवेली वर्सेस जय भवानी शिरगाव टीम. येणारे 12 बॉल 12 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येत आहेत कुंदन भोसले. या सामन्याचं टर्निंग पॉइंट षटक असेल. जर या षटकामध्ये जोवेली टीमला धावा आल्या तर मात्र सामना सहज सोपा होईल. परंतु ही गोलंदाजी इथून जर चांगली झाली तर जय भवानी शिरगाव संघ देखील निश्वास टाकेल. या मॅच मध्ये सुटकेचा निश्वास कोण सोडेल? या मॅच मध्ये 12 बॉल 12 धावा. इथे यावेळेस फटका चांगला आहे. और पिच बॉल जाईल साइड स्क्रीनला धडकेल. यावेळेस सलामी देणारा मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर यांना सलामी देणारा हा उत्तुंग षटकार. थँक्यू डिसे. पहिल्याच बॉल वरती स्वागत केले कुंदन भोसलेचं. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. बॅक टू बॉलर सलर रेषेमध्ये खेळून काढलाय. तोपर्यंत बाबू चेंडूला गॅदर करतील. एक धाव इथे मात्र मिळत असताना एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 46 धावांचा पाठलाग करतोय. फक्त 5 धावांची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली गेली आहे. काही गरज नाहीये इथे. यावेळेस हेच सांगत असताना करण धुळे भल्या भल्यांचं होतं मरण, त्याचं नाव करण. हेच क्रिकेट आपण पाहिलंय. त्याच्या माध्यमातून येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. व्हॉट अ क्रिकेट. चांगली मॅच, चांगलं युद्ध तुम्हाला नक्कीच या मॅच मध्ये, याच्या पुढच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. एका बाजूला SS क्रिशा बदलापूर, दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढवळेपाडा. एक वांगणी विभाग तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभाग. एका बाजूला नागेश बोराडे तर दुसऱ्या बाजूला सचिन केवणे. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच नंतर. 43 धावा, 43 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. जोवेली टीम ऑन द बोर्ड. अजय धुळे इथे यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. पंच तटस्थ पाहायला मिळतात. यावेळेस निरंजन सावंत सर मान फ्रॉम कल्याण. चांगली छाप सातत्याने गेली 2 दिवस त्यांना मी पाहतोय. अचूक वेळी अचूक निर्णय हे त्यांच्या माध्यमातून हे वैशिष्ट्य आहे JP पॅनलचा. इथे यावेळेस हलक्यात आणि ऑन साइडला फ्लिक केलंय. एक धाव तर कंप्लीट. अजय धुळे इथून मात्र निघालेत. धोक्याची घंटा इथे होऊ शकली असती परंतु अजय धुळे सेफ असतील. 2 धावा कंप्लीट. स्कोर लेवल फक्त एका धावेची गरज असेल जिंकण्यासाठी टीम जय हनुमान जोवेलीला. इथे यावेळेस विजयी फटका येतोय अजय धुळेच्या बॅट मधून आणि इथे परास्त होईल जय भवानी शिरगाव टीम आणि विजय होईल या मॅच मध्ये जय हनुमान जोवेली टीम. या संघाचं हार्दिक अभिनंदन.